नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो ते आपण हसत होतो त्या नाटकावर, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. तर या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे? पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होते, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल, पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्यानंतर पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे. याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल, सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपला भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल, तुम्ही नगरला असणार, तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही आहे की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते हे ते, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटिंग सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. तर हा पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा
आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो. मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो ते आपण हसत होतो त्या नाटकावर, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. तर या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्यानंतर पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटेंट सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे. याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपला भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की इथे हे ते, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटेंट सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक छोट्या रोलमध्ये काही नाही काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही. पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. तर हा पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे. यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला. एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी अशाच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो. मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो ते आपण हसत होतो त्या नाटकावर, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. तर या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्यानंतर पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिडेंट सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे. याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपला भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल, तुम्ही नगरला असणार, तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की इथे हे ते, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिडेंटचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक छोट्या रोलमध्ये काही नाही काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. तर हा पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी अशाच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो ते आपण हसत होतो त्या नाटकावर, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. तर या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. तर हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्यानंतर पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिडेंट सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे. याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपल्या भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिडेंटचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक छोट्या रोलमध्ये काही नाही काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. तर हा पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला.
एक हप्ता झालेला आहे, तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही हा माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो, ते आपण हसत होतो त्या नाटकानं, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. त्या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल, पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचा पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे, याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल, सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपल्या भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल, तुम्ही नगरला असणार, तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण ह्याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटिंग सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक छोट्या रोलमध्ये काही नाही काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. त्या पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे.
पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो. मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो ते आपण हसत होतो त्या नाटकानं, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. त्या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कोणत्या तरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल, पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचं पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिडेंट सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे, याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपल्या भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिडेंटचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असेल त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे.
त्या पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल. 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो. मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो तेव्हा आपण हसत होतो त्या नाटकानं, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. त्या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होते, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचं पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही काय छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे, याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपल्या भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटिंगचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे
ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक एक छोट्या छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. त्या पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि या चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो तेव्हा आपण हसत होतो त्या नाटकानं, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. त्या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कोणत्या तरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल, पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचा पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिडेंट सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे, याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपल्या भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काही संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिडेंटचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील.
म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक एक छोट्या छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. त्या पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो तेव्हा आपण हसत होतो त्या नाटकावर, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. तर या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होते, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल, पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचा पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे, याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपला भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे. पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटिंगचे सीन असे आहेत
ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक एक छोट्या छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. तर हा पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो, ते आपण हसत होतो त्या नाटकावर, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. त्या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कंच्यातरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल, पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचं पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही छोट्या गोष्टी दाखवल्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे, याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल, सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपला भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल, तुम्ही नगरला असणार, तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल, या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता. तर हा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे. पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे.
पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटिंगचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक एक छोट्या छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. तर हा पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो ते आपण हसत होतो त्या नाटकानं, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. त्या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कोणत्या तरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघण्याचं पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं असेल अशोक श्राफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मण बेर्डेंनी पण एक पिक्चर केला होता. तो पिक्चर होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये ते लोक कसे होते, त्या लोकांनी त्यांची ॲक्टिंग त्याच्यामध्ये केलेली. पण आता नवीन पिढीचा पिक्चर आहे. याच्यामध्ये सिद्धार्थची तुम्ही जर फॅन असणार, सिद्धार्थ तुम्हाला आवडत असेल सिद्धार्थ जाधव, तर तुम्ही तो चित्रपट जाऊन बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 हिरोईन आहेत. ते हिरोईन पण चांगल्या दिसलेल्या आहेत. तुम्ही सिरियल जर बघितले असेल तर ते सिरियलमधल्या हिरोईन आहेत. त्यांनी या चित्रपटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या जवळच्या कुठेही थिएटर असेल, जर तुम्ही लोअर परळला राहत असाल या मुंबईमध्ये कुठे पण राहत असेल तर आपल्या भारत मातामध्ये पण जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण भारत मातामध्ये पण हा चित्रपट लागलेला आहे. जर दादरला असणार तर दादरला आपल्याला प्लाझा टॉकीजमध्ये हा चित्रपट लागलेला आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. कोल्हापूरला असणार, या कोकण साईडला असणार आहे, कुठे पण असेल तुम्ही नगरला असणार तर हा चित्रपट जाऊन बघा. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. एक वेगळ्या गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे एक टाईमपास, एक असं फन पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चांगला काय संदेश, म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल या काहीतरी संदेश आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे पिक्चर फक्त असंच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी हा चित्रपट आहे. त्या तुम्ही हा चित्रपट जर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही जावा. आणि हा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन आणि तुम्हाला आवडला, या त्याच्यामध्ये काय वाटलं की ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या चित्रपटामध्ये एवढा खास नव्हता, या चित्रपट अतिशय चांगला होता.
तर हा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. ना आवडला तर का आवडला नाही, म्हणजे मी हा चित्रपट तर बघितलेला आहे, पण याच्यामध्ये काय तुम्हाला मी असं नाही बोलत की भरपूर काय आहे, पण या चित्रपटामध्ये असे एक्सिटिंगचे सीन असे आहेत ते तुम्हाला हसवतील. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक चांगला चित्रपट आहे. जसं तुम्ही पहिला नो एंट्री पिक्चर बघितला असेल सलमान खानचा, या असे कॉमेडी पिक्चर जेव्हा बघितले असतील त्याच्यामध्ये जसे तुम्हाला हर गोष्टीमध्ये एक एक छोट्या छोट्या रोलमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल. पण हा मराठी चित्रपट एवढा मोठ्या बजेटचा पिक्चर नाही, पण या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी केली गेली नव्हती. पण हा चित्रपटाचा आता 3 करोडपर्यंत यांनी बिझनेस केलेला आहे. त्या पिक्चर 3 करोडपर्यंत चाललेला आहे, यांनी पिक्चरनी कमाई केलेली आहे. पण हा चित्रपट पुढे जाऊन तर किती चालेल, 1 हप्ता होऊन गेलेला आहे चित्रपटाला, एक हप्ता झालेला आहे. तर हा चित्रपट अजून चालेल. जर तुम्ही बघायला गेला तर बघा. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आवडला, या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर काय होणार, मी असेच तुम्हाला चांगल्या चांगल्या चित्रपटाची माहिती देईन, या काही गोष्टीची माहिती देत राहीन की चित्रपटामध्ये काय अजून असेल. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि अशी तुम्हाला माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार तुम्ही बोलणार हा आज काय बोलणार. तर मी आज बोलणार आहे अफलातून चित्रपटाच्यावर आहे. अफलातून पिक्चर हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट अतिशय फुल टू धमाल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 3 अशा मित्रांची कथा आहे जे विकलांग आहेत. विकलांग आहे म्हणजे काय आहे, त्यांना एकाला दृष्टी नाही आहे, एकाची कानाची ऐकण्याची शक्ती कमी आहे आणि एकाचे बोलण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाही. म्हणजे एक आंधळा आहे, एक बहिरा आहे आणि एक मुका आहे. आपण पहिला आपण खूप नाटकं बघितलेली होती मराठीमध्ये. आपण शिवाजी मंदिर अशा थिएटरमध्ये जाऊन ही नाटकं बघितलेली. याच्या ते आपण बघत होतो तेव्हा आपण हसत होतो त्या नाटकानं, कारण तो नाटक अतिशय धमाल होता. पण हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे. तर या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ भेटणार आहे, पारिश भेटणार आहे आणि जयेश भेटणार आहे. या तिघांची जोडी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे, पारिशनीच केली. जो याच्यामध्ये ॲक्टर आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण हा चित्रपट आता जे एका अशा कथावर आधारित आहे ज्याच्यामध्ये ही हिरोईन आहे ना, त्याच्यामध्ये ती कोणत्या तरी अशा एका केसमध्ये अटकते, या ती अशा एक प्रॉब्लेममध्ये फसते. ते हे तिघं जे आहेत ना, या तिघं जे डिटेक्टिव्ह आहेत या चित्रपटामध्ये, म्हणजे ह्यांचं डिटेक्टिव्ह शोध करण्याचं काम आहे. मग ती हिरोईन ह्यांना कशी भेटते, ही केस कशी ते सॉल्व करतात, ह्याच्यामध्ये काय कॉमेडी होती, धमाल होती, या चित्रपटामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार. सुरुवातीमध्ये तुम्ही असं नाटक बघितलं असेल पण त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी होती, याच्यामध्ये वेगळी स्टोरी आहे. पण हा चित्रपट अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघणार असेल तर बघा, कारण मी तर बघून आलेलो आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप असं मनोरंजन, म्हणजे तुम्ही बघणार तर पूर्ण मसाला चित्रपट आहे. म्हणजे एक बोलतो ना कॉकटेल चित्रपट आहे. हा कॉकटेल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला म्हणजे एक असे त्याच्यामध्ये एक्सिटिंग सीन दाखवल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही छोट्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील असे मला वाटतं की मराठीमध्ये असा पण प्रयोग केला गेलेला आहे. तर तुम्ही पहिला बघितलं